पंतप्रधान मोदींनी मोडीत काढला पंडित नेहरूंचा सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम। एनडीएची बोलावली बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत। मुंबई आणि पुण्याच्या महापौर कार्यालयांना धमकीचे ईमेल, महापौरांच्या दालनासह त्यांचं वाहनही बॉम्बनं उडवण्याची धमकी। बीड जिल्ह्यातल्या पुरुषोत्तमपुरी इथे भाविकांची बोट उलटली, दुर्घटनेत एका महिलेचा बुडून मृत्यू। जळगाव शहापुरात तरुणानं बिबट्याला जेरबंद केलं, बिबट्याच्या हल्ल्यानंतरही तरुण भिडला आणि बिबट्याला पकडलं। सोलापुरात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, सहकार कारखान्यानं सुमारे 300 शेतकऱ्यांचे कोट्यवधी ठकवल्याचा आरोप। गोकुळ गीतेंची मनधरणी अद्यापही सुरूच, गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम, भाजपा नेत्यांकडून देशभरामध्ये मंदिरात होम हवन पूजा अर्चा। मोदींच्या काळात रुपया 100 पार करण्याच्या मार्गावर, पाकिस्तान युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतोय, भारत कुठेच नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल। राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, मुंबईत छगन भुजबळ तर दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून ध्वजारोहण। लातूरमधील घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, त्या शेतकऱ्याला फडणवीसांनी गोशाळेतून बैल उपलब्ध करून दिला। हॉर्न वाजवल्यानं तलाठ्याचं अपहरण करून हल्ला, बीडच्या अंबिका चौकातली धक्कादायक घटना। वाढत्या उष्णतेमुळे विदर्भातल्या शाळा 30 जूनला सुरू होणार, राज्यातील उर्वरित भागातल्या शाळा 15 जूनपासून सुरू होणार। राज्यभरामध्ये मान्सूनचा वेग मंदावल्यानं चिंता, पावसासाठी 5 दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता। डहाणूमधील लव जिहाद प्रकरण तापलं, सकल हिंदू समाजाकडून डहाणू बंदची हाक। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे भेसळखोर बिथरले, अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला। अमेरिकेकडून इराणवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच, इराणनं हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेकडून घेतला गेला बदला। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून पलटवार, बहारीनमधल्या अमेरिकेच्या तळांवर केले हवाई हल्ले। सुरक्षित राहायचं असेल तर इराण सोडा, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा अमेरिकेला इशारा। मोहम्मद सिराज आयर्लंड इंग्लंड T20 मालिकेतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णा खेळणार सिराजच्या जागी। सोनं चांदी घसरलं, सोनं 4,000 रुपये प्रति तोळा तर चांदी 11,000 रुपये प्रति किलोनी उतरली।